अकोला जिल्ह्यामधल्या पातूर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस होतोय। मुसळधार पावसामुळे नदी आणि नाले प्रवाहित, सखल भागांमध्ये पावसाचं पाणी साचलंय। पातूरच्या मुजावरपुरा भागामधल्या अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। घरामध्ये पाणी आल्यामुळे स्थानिकांचं मोठं नुकसान झालंय। अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे लोकांची तारांबळ। अकोल्यामधल्या देऊळगाव इथल्या इसवीश्वर या नाल्याला अचानकपणे पूर आला। पुराच्या पाण्यामध्ये कार वाहून गेली आहे। सुदैवाने वाहनामध्ये कोणीही नसल्यामुळे जीवितहानी टळली। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। वाशिमच्या रिसोड तालुक्यामधल्या कांचन नदीला पूर आलाय। नेतनसा आणि कोयाळी हा मार्ग काही वेळासाठी बंद। पुरामुळे शेतीला देखील ऐन पेरणीच्या हंगामात मोठा फटका बसलाय। 2 वर्षांपासून सातत्यानं नदीला पूर येत असल्यामुळे शेतकरी हैराण। नदीचं खोलीकरण करण्याची मागणी। सांगली जिल्ह्यामधील खानापूर घाट माथ्यावरती मुसळधार पावसाची हजेरी। पेरणीच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा। पावसामुळे पेरणीला वेग येणार आहे। अल निनोमुळे देशभरामध्ये पावसाची तूट 43%, सरासरीच्या 43% पाऊस कमी झाल्यामुळे चिंता। आता सप्टेंबरपर्यंत 60% पावसाची शक्यता आहे। यंदा सरासरीच्या 10% कमी पावसाचा अंदाज आहे। देशभरामध्ये दुष्काळाचं सावट। नाशिकच्या येवल्यामध्ये अजूनही पेरणी योग्य पाऊस झालेला नाही। अनेक शेतकऱ्यांकडून शेततळ्यामधल्या पाण्यावरती पेरणीचा प्रयोग सुरू आहे। पाऊस कमी पडला तर उत्पादन कमी निघालं तरी जनावरांना चारा मिळेल या आशेनं पेरणी केल्याची शेतकऱ्यांची प्रतिक्रिया। कमी पावसावर पिकं घ्यायचे म्हटल्यानंतर कापूस झालं, सोयाबीन झालं आणि मका हे 3 पिकच आहे कमी पाण्यावर येणारे। त्यामुळे आम्ही सुरुवातीला मका लावणार, नंतर थोडासा जर पाऊस झाला किंवा पेरणी योग्य पाऊस झाला तर पेरणी करणार। जळगाव जिल्ह्यामध्ये देखील पावसानं पाठ फिरवली आहे। पावसाला विलंब होत असल्यामुळे 70% पेरण्या रखडल्या। काही शेतकऱ्यांकडून दुबार पेरणीचा धोका पत्करून पेरण्यांना सुरुवात झाली। भंडाऱ्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून वरुण राजाला साकडं। लाखांदूर तालुक्याच्या दिघोरी मोठी इथल्या हनुमान मंदिरामध्ये होम हवन, महाआरती आणि महाप्रसादाचं आयोजन। परिसरामधील महिलांसह मोठ्या प्रमाणावरती नागरिकांची उपस्थिती। पावसासाठी सोलापूरमध्ये मुस्लिम समाजाकडून सामुदायिक नमाज पठण। अल्लाकडे पावसासाठी दुआ मागितली। माथेरान घाटामधल्या तीव्र वळणावरती अपघात झालाय। कारमधील 2 महिला आणि चालक थोडक्यात बचावले। पावसामध्ये माथेरानचा घाट रस्ता हा निसरडा बनलाय। सुरक्षितपणे वाहन चालवण्याचं नेरळ आणि माथेरान पोलिसांनी आवाहन केलंय। ठाण्यामधल्या दमानी इस्टेट नौपाडा परिसरामध्ये एका 4चाकी वाहनावरती झाड कोसळलं। यामध्ये वाहनाचं नुकसान झालं। सुदैवाने घटनास्थळी कुठलीही जीवितहानी झाली नाही। सिक्कीममध्ये जोरदार पाऊस। मंगन परिसरामध्ये पूल कोसळलाय। पूल कोसळल्यामुळे फिडांग संकलांग हा मार्ग देखील बंद झालाय।